किती मॅच अष्टमी संघ आपला 12वा खेळाडू समोरच्या पाठवायचा आहे. असंघ संघ आपला देखील 12वा खेळाडू लवकरात लवकर समोरच्या पाठवा. चला बॅटिंग जोडी पाठवा लवकरात लवकर मध्ये असंघ संघ असंघ संघ 12वा खेळाडू त्वरित पाठवा. बोलू पण शकेल 11 सुष्णा सर बोला जरा नीरज आणि चांगला क्रिकेट खेळतात सुष्णा कृपया सर्व संघांना इथे सूचना महत्वाची असेल. क्रिकेट खेळ जेव्हा आपला सामना चालू होतो तेव्हा 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा असतो. गाडीचा आरसा जरा खाली करा तिथे. कोण कोण आहे हॅलो इकडे वरती बस रे मित्र स्ट्राईकला कोण मॅच सुरू करायची बंद लेट्स प्लेचा इशारा येतो. इथे मात्र नक्कीच टाइम झाला 3:44 पहिला बॉल पडतोय 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके कंप्लीट करायची. राऊंड विकेटला मयूर जिंकचा पहिला बॉल कॅन्डीसाठी इथे यस दिशा भरकटे गोलंदाज मयूरची पहिला बॉलवर यस इट इज अ वाईट आगास्टिकच्या बाहेर शेडू पेच केला जातो. सतत नक्कीच एक गोलंदाजाला काय असायला हवं फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये लाईन आणि लेन एखादा गोलंदाजाकडे. त्यावेळी आपण गाडी चालवतो हेल्मेट जितकं महत्वाचं असतं तितकंच गोलंदाजी करत असताना लाईन आणि लेन फार महत्वाचं असतं. पहिला बॉलवर इथे मात्र नक्कीच दिशा भरकटे एक सिंगल मात्र मिळेल. इथे चांगला बॉल होता पुन्हा संदर्भात टाकले चेंडू निघून कुठून गेला हे फलंदाजाला देखील माहीत झालं नाही. आम्हाला देखील मात्र दिसलं नाहीये. चांगला बॉल चांगली कमबॅक करत असताना यावेळी राऊंड विकेटने अँगल प्राप्त करत असताना डॉट बॉल पाहायला मिळतोय. मयूर जिंकर दुसऱ्या बाजूला कॅन्डी एक चांगला बॅटल एक चांगला कॉन्टेस्ट या दोघांमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. इथे पॅकला अतिशय चांगला फटका ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केली जाते. सर्कलचा पुरेपूर लाभ उठत होता. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला कॅन्डीच्या बॅटवर एक तुमारी एक हमारी हा दर्जेदार चौकार. चांगला फटका यावेळी मात्र नक्कीच एक्झिक्यूट केली होती. लाईन मध्ये आला होता बॅट्समन कॅन्डी नक्कीच ऑन साईडला ऑन ड्राईव्ह दाखवत असताना पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ इथे उठवतात. तर दिशेला पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक काय करणार सजवला त्यानंतर एक लॉक ऑफला क्षेत्ररक्षण कॅन्डीसाठी सजवलं तर या सर्कलच्या आतमध्ये मुश्किल तब्बल 9 खेळाडू त्याचा लाभ उठत असताना बॅट्समन कॅन्डी फुललेचा बॉल इथे मात्र अक्षरशः स्ट्रगल करायला लावलाय. अतिशय चांगली गोलंदाजी एक तुमारी एक हमारी नक्कीच पाहायला मिळत आहे. एक डॉट बॉल पाहिला त्यानंतर एक चौकार त्यानंतर मात्र अजून एक डॉट बॉल संघाची धावसंख्या दाखवा. इथे मात्र वाईड आणि एक चौकार 5 धावा अशा प्रकारे लागवला जातात. षटक क्रमांक पहिला इथे मात्र मार्गस्थ असताना दुसरा राऊंडचा दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं राज्यचषक 2019 क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि चित्तधारक दुनियामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. राऊंड विकेट इथे मात्र एक्झिक्यूट केला फटका मिड ऑन चिलवटोवरनं उडवलाय. चेंडू सरळ येतोय व्यासपीठावर बसलेल्या खेळाडूंना मान्यवरांना मानवंदना द्यायला कॅन्डीच्या बॅटमधनं हा राज्यचषक दर्जेदार षटकार.
डीजे अतिशय चांगला फटका यावेळी मात्र शॉट बोर्डले उचली घेतली होती, तिथून मात्र एलिव्हेशन प्राप्त केलं, एक्झिक्यूट केला फटका लाईन मध्ये स्टँडर्ड डिलिव्हर विकेट देतोय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. त्यांच्या बॅट मध्ये दर्जेदार षटका यावेळी पाहायला मिळाला. स्कोर बनवून पाहू शकाल 11 धावा इथे मात्र लगायला गेल्या, 3 मिनिटं खर्च केलेत. पाहू शकाल असतोली संघ सदस्यांना टाइमची वॉर्निंग तुम्हाला आता इथून आयोजकांना पोहोचण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची. 11 धावा दाफळकर या षटकाच्या सहाय्याने लगायला गेल्यात. अतिशय चांगली फलंदाजी पाहू शकाल तर नक्की टीट फॉर टॅट उत्तर देत असताना इथे एक चांगला बॅट वे मगाशीच म्हटलं होतं या कॉन्टेस्ट, तर एक चांगला गोलंदाज समोर जेव्हा चांगला फलंदाज पाहायला मिळतो त्यावेळी मात्र चित्र माझ्यामध्ये काय पाहायला मिळतं ते चित्र दाखवून देत असताना यावेळी बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट इथे मात्र क्षेत्र निवडलाय स्क्वेअर अंच्या डोक्यावरनं. इथे मात्र कॅलीच्या बॅटमध्ये दुसरा दर्जेदार षटकार. बॉल इथे मात्र मिस टाइम आहे, टॉप एज लागते, क्षेत्ररक्षण धावू शकत त्या ठिकाणी झेल घेण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. गोलंदाज मध्ये कुठेतरी मागे पडला आणि त्यावेळी पाहू शकाल झेल कुणाचा हा प्रश्न मात्र तिथे मला नक्कीच उपस्थित झाला होता आणि या प्रश्नाचं उत्तर सापडत असताना अजूनपर्यंत मला झेल नक्कीच धरतीला दान केला जात होता. इथे मात्र एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल 18 रन लॉस ऑफ 0 विकेट. 18 धावा धाफळकर कुठल्या गेल्या कॅनीच्या माध्यमातून 2 षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं देखील खूप चांगलं मनोरंजन एका षटकाची इथे होते. 18 धावा धाफळकर लगावला गेल्या. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना इथे मात्र नीरज स्पोर्ट्स असं संघाकडनं तोपर्यंत जाऊया डीजे कैलासकडे. इथे मात्र लगायला गेल्या पहिल्या पॉवर प्ले षटकांमध्ये अतिशय चांगली अफलातून बॅटिंग इथे मनोरंजन करत असताना फटके देखील तितके चांगले होते. अटॅकिंग फलंदाजी फार मदत असते, नक्की रिस्क घेतल्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. कारण मॅन कॅनॉट रिजल्ट हा विदाउट टेगिंग नक्कीच धाडसाशिवाय कोणताही मनुष्य मोठा होऊ शकत नाही. इथे मात्र धाडस घेतलं गेलं कॅनीच्या माध्यमातून आणि यश देखील त्याला मात्र मिळालं. 2 षटकार एक चौकार एक झेल देखील उडाला होता. पण नक्कीच मी माझ्याशी म्हणलं होतं झेल कोण घेणार हा प्रश्न तिथे उपस्थित झाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत तो झेल धरतीला देखील दान तिथे झाला. एका षटकाने इंडियामध्ये समाप्ती झाली. 18 धावा दाफळकर लगावला गेला. बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होईल अनिल दिनकर. अजून एक चांगला गोलंदाज नक्कीच असतोली संघाचा एका क्षमता आहे. सकाळच्या मॅच मध्ये देखील फक्त एक सिंगल धाव मात्र दिली होती. तर अनिलकडे क्षमता आहे. यावेळी अनिलला कमबॅक करावा लागेल. धावांचा जो रतीब घातला तर रतीबवर मात्र कुठेतरी अंकुश इथं लावावा लागेल. पहिला बॉल कुठचा बॉल होता उचली नव्हती परंतु नक्कीच तयार होती त्या ठिकाणी. या फटक्यासाठी कॅन्डी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक करेक्ट करून फेकी करतील दरम्यान एक सिंगल इथे कम्प्लीट केली जाईल. 19 धावा ह्याच्यापुढे दाफळकर लगायला जातात. त्यामुळे सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. तब्बल 6 मिनिटं खर्च झाली आहेत. असतोली संघ आपली विचार करायचा यावेळेस देखील 6 मिनिटं आपली इथे खर्च झाली आहे. नक्कीच इथे सक्त वॉर्निंग आपल्याला जर आपण 21 मिनिटं खर्च केली तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी मिळेल. इथून मात्र येणाऱ्या सर्व संघांसाठी ही वॉर्निंग असणार आहे अशी आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी दाफळकर लगावला गेला. स्ट्राईक फलंदाज असतोय महेश. पहिल्यांदा मात्र नक्कीच बॉल फेस करेल. 6 बॉल पहिल्या ओव्हरच्या त्याचा दुसऱ्या ओव्हरचा पहिला देखील बॉल या ठिकाणी कॅन्डीने फेस केला. पहिला बॉल इनिंगचा फेस करतोय फलंदाज महेश. हो टप्पा आतमध्ये येतो. इथे मात्र टॉप एज लागते. क्षेत्ररक्षक पाहू शकाल स्वतः गोलंदाज देखील अनिलला मात्र नक्कीच समोर टाकलं होतं. चेंडू गेला कुठे हा विचार तो करत असताना एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल. महेश स्वतःच अकाउंट इथे मात्र ओपन करतोय. संघाची धावसंख्या इथे मात्र नेऊन ठेवल्या सिंगल बरोबर 20 या आकड्यावर. 20 धावा दाफळकर लगायला गेला. फक्त 2 बॉलवर पाहू शकाल तर फक्त 2 सिंगल इथे खर्च केला. चांगली गोलंदाजी सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळते अनिल दिनकरच्या माध्यमातून.
यावेळी चांगला बॉल फुललेला होता, इथे हलकताना पुश केला, बॉटम हँडचा चांगला उपयोग दाखवलाय. शॉट ओव्हरला चांगले क्षेत्ररक्षण दिले पाहायला मिळते. अजून एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल या ओव्हर मध्ये. संयम दाखवलाय कॅन्डीने. दुसऱ्या बाजूला महेश देखील, कारण कॅन्डीने पहिल्या ओव्हर आक्रमक रूप धारण केलं होतं. अटॅकिंग क्रिकेट कॅन्डीच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं. तब्बल 18 धावा आल्या. यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत संयम दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय. आणि क्रिकेटमध्ये एकाच स्थानाचे 2 बाजू असतात, तर 2 बाजूमध्ये इथे दाखवत असताना अटॅकिंग त्यानंतर संयम टेम्परामेंट दाखवत असताना इथे मात्र कॅन्डी एक सिंगल कंप्लीट करतोय. संघाची धावू सके इथे मात्र सिंगल बरोबर 21 त्या धावा जाऊन पोहोचत्या. फुलटॉस इथे ऑन साइडला फ्लिक केलं, हलक्या आता पुश करतोय. एक सिंगल कंप्लीट केला, दुसऱ्या विकेट प्रयत्न केला जाईल. इथे मात्र धावची संधी आहे, फेकी मात्र विकेट चांगली होत नाहीये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बरोबर संघाची धावसंख्या 23-23 आघाडीवर. अतिशय चांगला सामना इथे मात्र मॅच सुरू आहे. दिवसभर आसनला विपक्ष दुसऱ्या बाजूला पण पाहू शकाल. एनसीपी टायगर्स असतोली दोन संघांचं कामगिरी जर सुपर सीझन मध्ये पाहिलं तर असतोली संघाने देखील एक किताब पटकावलाय. सेकंड मध्ये पारितोषिक एसपीएल मध्ये दिवसभर आसनवर संघाने देखील नरगावकर चषकामध्ये त्याच ग्राउंडवर तिसऱ्यामध्ये पारितोषिक. त्यामुळे दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. यावेळी टप्पा पडला तर वेगाने निघून गेला बॉल, जोपर्यंत मात्र मॅचचा फेस ओपन करेल जेणे निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे अनिल दिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज अनिलचं, कारण 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये. 18 धावा आल्या होत्या नवीन दिंगच्या ओव्हर मध्ये. नंतर त्यांना खर्च इथे मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. स्कोर कडे पाहू शकाल धावसंख्या 23 धावा. आणि आता काही क्षणातच आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय पांडुरंगजी बोराळ साहेब यांचं शुभ आगमन काही 5 ते 10 मिनिटातच या मैदानावर होत आहे. व त्यांच्या सहकार्यातून आज सुद्धा साकार झालेला चषक राज चषक 2019. अतिशय चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम अनिल दिनकर. ट्रेमेंडस परफॉर्मन्स. 5 धावा फक्त खर्च केल्या, 18 धावा आल्या होत्या तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये मयूर दिनकरच्या. त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं धावांचा रतीब असंच चालू राहील, परंतु त्यानंतर कॅन्डीने देखील संयम दाखवला. आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल महेशला तिथे मात्र नक्कीच कामात यश आलं अनिलला. एकंदरीत पाहिलं तर फक्त 5 धावा अनिलने खर्च केल्या. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे मात्र 23 या आकड्यावर निघाली होते. पाहू शकाल तर नक्कीच क्रमांक 50 इथे मात्र धावा त्यानंतर जमात यश आलं. नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाला अभिषेक बॉलिंगमध्ये सज्ज होतोय. बेस्ट बॉलर ऑफ एसपीएल टुर्नामेंट हा किताब मात्र या वर्षी त्याला पटकावला. इथे मात्र नक्कीच त्या किताबाची आठवण करून देत असताना का तो किताब मात्र मला दिला होता असं उदाहरण पेश करत असताना माझ्या आतमध्ये अतिशय चांगला बॉल फुललेचा बॉल होता. ओव्हरटेक इथे बीट केला कॅन्डीला. इथे मात्र नक्कीच आक्रमण करून आता मात्र गरजेचं असेल, कारण तब्बल 7 बॉल इथे मात्र संयम दाखवलाय. तेच टाइम मध्ये देखील लक्ष ठेवायचं आहे. 3:55 मिनिटं झाली, तब्बल 11 मिनिटं खर्च केली. 9 मिनिटांमध्ये उर्वरित 2 षटकं आपल्याला कंप्लीट करावे लागतील. इथे चेंडू खराब होता, लाभ उठवता आला नाहीये. यस पण इशारा आमच्याकडे येईल. इट इज अ वाईड. अतिरिक्त स्वरूपात धाव एक मात्र नीट आहे, परंतु फुलटॉस होता, मेजवानी होती, परंतु त्या मेजवानीचा लाभ याने फलंदाज कॅन्डीला उठवता आला नाहीये. एक सिंगल वे कंप्लीट केली नक्कीच नीट. अतिरिक्त स्वरूपात 24 धावा लगावल्या जातात धावफल काढत. बॉल इथे मिस टाइम आहे, जज केला जातो अनिल दिंगच्या माध्यमातून. इथे मात्र अतिशय चांगला झेल पकडला जातोय. दुसरा प्रयत्न 100 कॅच, फलंदाज कॅन्डी बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र संयम ढासळलाय. बॅट्समन कॅन्डीचं टेम्परमेंट दाखवलं होतं, ते टेम्परमेंट मात्र नक्कीच ढासळताना दिसतं. कुठल्या प्रकारचा बॉल होता त्यावर मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याची नक्कीच
प्रयत्न देखील दाखवला होता. मॅचची वरचेवर लागते मिस टाइम स्ट्रोक इथे मात्र फलंदाज बाद झाला. कॅन्डी नवीन फलंदाज येतो मॅच आतमध्ये. अनिकेत लफुलकर धावा लागवला गेला तर 24. कुटुंबाचा बॉल शफल खेळलाय. लॉंग बॉल यांच्यावर उडवला. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. रेस कोण जिंकणार. इथे मात्र लॉंग बॉल यांच्या लॉंग लेग बॉल यांच्या बाहेर हा चेंडू निघून जातो सरळ 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. धावा इथे मात्र लागवल्या गेल्या सरकारच्या सहाय्यानं. गती कमी होती. टायमिंग फार होतं. एवढं टायमिंग जर तुम्ही 5 मिनिट दिलं तर नक्कीच मग तुमच्या गतीचा उपयोग नाहीये. इथे मात्र लाईन लेंथ मेंटेन ठेवावी लागेल एवढ्या गतीला. ती चुकी करतोय. इथे आवेश आणि चौकात आला दिनेशच्या बॅटमॅनला. इथे देखील ते चित्र पाहायला मिळते. टॉपेज लागते. मिस झाला यष्टीरक्षक. मिस झाला ऑटोमॅटिक खेळाडू. शूट ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे. भगवान मांगर इथं दूरवरनं इथे चेंडू कलेक्ट करून फेकी करतील. तर मग इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत्या. डबल बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत्या 30 या आकड्यावर. 30 लॉस ऑफ 1 विकेट. कॅन्डी बाद झाला. तिसरी षटक सुरू असतात. इथे मात्र 30 धावा आतापर्यंत लागायला गेल्या दफलकावर. आहे यावेळी कॅपेज होत पाहू शकाल. एक सिंगल दुसरी सिंगल देखील कम्प्लीट केली जाते. त्यावेळी प्रयत्न केला जातोय का. येस 3 धावा इथे मात्र कम्प्लीट केल्या जातात. 3 धावावर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे पोहोचते 33 या आकड्यावर. 33 धावा दफलकावर लगावला गेल्या. षटक क्रमांक 3 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आवेशच्या माध्यमात एनसीपी टायगर्स असलेली विपक्ष दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहू शकाल. यावेळी नीरज स्पोर्ट्स आसन गावे 2 संघांचा सामना नक्कीच रंगतोय. इथपर्यंत आणि परत सुरूच करायला मी थांबवलं. शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज. शेतकरी राजाचा कैवारी. शेतकरी राजाचा प्रश्न असो किंवा माझ्या कोणत्याही जनतेचा पर्याय प्रश्न असो, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय पांडुरंगजी बर्वा साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी या भव्य दिव्य गोळ मैदानावर डायनासोरची विकलदादा खाली मैदानावर होता. आदरणीय पांडुरंगजी बर्वा साहेब यांचं सुद्धा साकार झालेला चषक राज्यचषक 2019 सर्वांचा दाण्याचा आवाज आमच्या हृदयाचं कणीस. त्यांच्या समोर सभापती निखिलजी बर्वा साहेब, पंढरीनाथजी लेकरे साहेब या सर्वांचा शुभ आगमन या ठिकाणी झालेल्या मी विनंती करतो सर्वपरी व्यासपीठावर विराजमान. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांचे लाडके आमदार त्यांच्या समोरच आदरणीय पंढरीनाथजी लेकरे साहेब तसेच ठाणे जिल्हा परिषदचे सभापती समाज कल्याणचे निखिलजी बर्वा साहेब या सर्वांना विनंती करतो विराजमान व्हायचा. खूप खूप आभार साहेब. आपला अमूल्य वेळ आपण आजच्या या व्यासपीठाला आणि आजच्या या भव्य दिव्य मैदानावर कैलासवासी विठ्ठलदादा खाडे या मैदानावर देतात. आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय पांडुरंगजी बर्वा साहेब. धन्यवाद. इस मॅचकडे जाऊया. धावफलकावर धावा लागायला गेलं तर 39 शेवटचं षटक इथे मात्र मार्ग असताना व्यासपीठात उपस्थित शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार पांडुरंगजी बर्वा साहेब त्यांच्या समवेत निखिलजी बर्वा साहेब आणि उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा राज स्पोर्ट्स बेंगालमध्ये आयोजित राज्यचषक सन 2019 स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एनसीपी टायगर्स असलेली यावेळी फुलटास होता. भगवान मांगरचा बॉल लंबन बॉल यांच्यावरती उडवला. इथे मात्र क्षेत्रातील जज करतोय. चांगला झेल बघायला जातोय परंतु पंचाचा इशारा येतोय. येस इट इज अ भीमर. नो बॉलचा इशारा येतोय आणि इथे मात्र नक्कीच फलंदाज सेव्ह राहतोय. 2 धावा तर मिळतात. नो प्लस सिंगल 41 धावांवर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचला. नक्कीच पाहू शकाल निखिल बरोबर संघ मालक ज्या संघाच्या मध्ये आहेत तो संघ समोर खेळतोय. एनसीपी टायगर्स असलेली हा संघ इथे मात्र नक्कीच फिल्डिंग करत असताना साहेबांना नक्कीच एक शुभयोग जुळ आलाय. त्यांच्या समोर त्यांचा संघ इथे मात्र खेळतोय. निखिलजी बर्वा साहेब या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या समोर पण त्यांचा संघ इथे मात्र एक चांगला परफॉर्मन्स पेश करत असताना त्यांच्या माहिती तिथे सांगतोय.
त्या ठिकाणी टॉस जिंकला अस्तोळी संघाने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि आतापर्यंत माझा स्कोर झालाय इथून असंख्य संघाचा 42 धावा झाल्यात. 14 षटक मार्ग असतं भगवान बांगर यांचं 4 षटकांचा खेळ आहे. 42 धावा लगावला गेला. ही चांगला फलंदाजी तुम्ही पाहायला मिळते. कॅन्डी त्यानंतर महेश अनिकेत या फलंदाजीच्या माध्यमातून सोबत भगवान बांगर संघनायक आहे या संघाचा शेवटचा षटक येऊन मुख्य बास्केट एम कडनं मयूर दिनकर अनिल दिनकर अतिशय चांगले फलंदाज तितके चांगले गोलंदाज आहेत. मयूर दिनकर नक्कीच यावेळी पाहू शकाल टी शर्ट जे खेळाडूंनी परिधान केले आहेत त्या टी शर्टच्या मागे पाहू शकाल शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार यांचा फोटो एक लावलाय. बरोबर साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट नक्कीच परिधान करण्यात आलेले आहेत. या तमाम खेळाडूंसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच दुसऱ्या बाजूला उजव्या साईडला खेळाडू कक्ष देखील पाहू शकत आपण. पांडुरंगजी बरोबर साहेब खेळाडू कक्ष दुसऱ्या बाजूला भास्कर तापे साहेबांचा खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकता. यावेळी फटका चांगला आहे उडवलाय वाडिस्ला मोठवालेल्यांच्या बाहेर यावेळी पाहू शकाल अनिकेतच्या बॅट मधनं दर्जेदार षटकार. त्याचबरोबर या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक ज्याच्या माध्यमात आलाय रोख 25,555 रुपये. मान्य निखिलजी बरोबर साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. सभापती जिल्हा परिषद ठाणे यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या संघमातीचा संघ खेळतोय अनिकेतच्या बॅट मधनं हा बॅक टू बॅक सेकंड लास्ट चेंडू फरार होतोय वाडिस्ला सीमारेषेच्या बाहेर 2 चषक षटकार. संकेत दिनकरच्या प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला त्यांनी यायचं आहे. मी शहापूर तालुक्याचे आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब यांना विनंती करतो आपल्या हस्ते त्यांना टी शर्ट सरप्राईज करायचं आहे. कॅमेरा सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला आहे त्याला टाळ्या वाजवायच्या. कार्यसमोर आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब यांच्या शुभ हस्ते टी शर्ट देण्यात येत आहे. माननीय आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला एक टी शर्ट धन्यवाद. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यावर एक आकर्षक टी शर्ट देण्यात येईल प्रेक्षकांना. आणि आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब पाहू शकाल अजून एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या दाखल करून लगावली गेली आहे. षटकारा बरोबर 55 पाहू शकाल 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे बद्दल नक्कीच आमदार साहेब हे करत असतो कारण म्हणजे मार्गीचा संघ आहे आणि इथे मात्र यावेळी देखील अस्तोळी संघ अडचणीत आहे. तर तब्बल 55 धावा गोठ्यात या 2 धावा मिळतील का? येस डबल बरोबर संघाची धावसंख्या इथे मात्र 57 या आकड्यावर नक्कीच लास्ट आपण पाहू शकाल. MP स्पोर्ट्स छत्रपती शिवाजी महाराज चषक निलेश पाटील आयोजित त्या चषकाचं देखील आमदार साहेबांनी उपस्थित दाखवलेली. तिथे देखील आमदार साहेबांच्या उपस्थितीत अस्तोळी संघ पराभव स्वीकारला होता. इथे मात्र तशीच अवस्था आहे. आतापर्यंत 57 धावा आहेत परंतु क्रिकेट आहे कोणत्या क्षणी काय होऊ शकतं तर ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन गेम म्हटलं जातं. बीट केलं यष्टिरक्षकाला आणि इथे मोठा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेचा वेध घेतोय चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवर दर्जेदार चौकार. धन्यवाद. या व्यासपीठावर उपस्थित आमचे आदरणीय कार्यसमिती आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब यांनी आज या चषकाला लाभलेली उपस्थिती त्यांच्या उपस्थितीमध्ये आलेली शोभा पाहायला गेलं तर या चषकासाठी ज्यांनी पहिल्या शब्दाभरात सहकार्याची भूमिका आमच्या आदरणीय राज्य मेंगा साहेब यांना दिली आणि सर्व संघांना आपण बघतात आकर्षक टी शर्टची व्यवस्था आमचे आदरणीय पांडुरंगजी बरोबर साहेब यांच्याकडून करण्यात आली. साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर मी राजेश मेंगा साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करायचा. आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय पांडुरंगजी बरोबर साहेब यांचं स्वागत राजेजी मेंगा असं शुभास्ते पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं. साहेबांना विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा. धन्यवाद साहेब आपण दिलेली उपस्थिती. त्यानंतर त्यांच्या समोर आलेले पंढरनाथजी लकडे साहेब यांचं सुद्धा यथोचित स्वागत राजेशजी मेंगा आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदचे सभापती आदरणीय निखिलजी बरोबर साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पंढरनाथजी लकडे यांचे चिरंजीव यांचं सुद्धा स्वागत मी राजेशजी मेंगा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा करायचा आहे.
पाडळची बरोबर त्यांचे कंद समर्थक कुमारजी भोईर यांचं सुद्धा स्वागत मी राजेश मेंढा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कुमारजी भोईर यांचं स्वागत करायचं आहे. आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये माझ्या या कार्यसमिती आमदारांचं स्वागत या मैदानावर कैलासवासी विठ्ठलदादा खाडे या मैदानावर केलं जाईल. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपल्या कार्यसमितीत लाडक्या आमदारांचं स्वागत. कृपया फटाके चालू करायचे. कार्यसमिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचं स्वागत फटाक्याच्या आतषबाजीमध्ये केलं जातं. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. हेलो, और कुछ तो बोलो बाबा. क्या बटन दबा के रखता है? तुमचे जरी लाडके असतील आमदारजी साहेब, पण माझा एक घरचा त्यांचा नाता आहे. आणि आमचे लकडे साहेब आणि जिल्हा बिरवाडी पंचायत समितीमधून आमचे मोठे साहेब जे निवडून आले आणि त्याही उपस्थिती दाखवली. यांना साहेब काय वाटलं म्हणजे कोण माणूस आलाय, कोण असा गाव नाही का ते दत्ता भाऊचं नाव नाही. ही मॅच पण साहेब लगेच बंद करू शकतो मी, एवढी ताकद आहे. चालू करतो. हा, पण साहेब माझे एवढे दयालू आहेत आणि एवढे मायले आहेत. त्यांच्यावरून एक गाणं लिहिलं होता. पंचांनी ओ पंच, ओ परमेश्वरा पांडुरंगा, पंचांनी जरा खेळ सांभाळा. साहेब माझे एवढे लाडके आहेत, गरिबीला धावणारे आणि सगळ्यांना पावणारे ना. हे माझे पण सुलतकरचे लवकरच. हा हे शापूर मधी राहतो साड्यांमध्ये, हा हे शापूर मधी राहतो साड्यांमध्ये. असा माणूस आहे खरा, अंदर झाले पांडुरंग बरोरा, अंदर झाले पांडुरंग बरोरा. धन्य आई, धन्य आई, असा पुत्र दिला जन्माला. धडाडीचा आमदार मिळाला ह्या तालुक्याला. धन्यवाद. येस, थँक्यू. चांगलं संगीत इथे मात्र पेश केलंय आमदार साहेबांवरती, त्यांचं देखील खूप खूप आभार. मैदानाकडे वळूयात. इथे मात्र टार्गेट सेट केले 62 धावांचा सलामीची जोडी मयूर जिंकन, दुसऱ्या बाजूला अर्जुन. ही जोडी येते 4 ओव्हरमध्ये 62 धावा नक्कीच बोलायचे. पहिला बॉल अनिकेतचा. इथे मात्र दिशा पाहतात पंच आमचे. येस, इथेचं वाईड अति सुरू केले मात्र इथे अकाउंट ओपन केलं जातं. नक्कीच विजय होण्यासाठी तुम्ही स्वतःकडे आधी विजेता म्हणून पाहिलं पाहिजे. स्वतःमध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा असतो आणि आत्मविश्वास एक असं प्रभावी अंजन आहे की ज्याच्या डोळ्यामध्ये लकाकत असेल त्याला कोणत्याही अंधेऱ्या वाटेतून मात्र अचूक मार्ग सापडतो. इथे मात्र आत्मविश्वास दाखवावा लागेल, जिद्द संघर्ष नक्कीच करावा लागेल. अजून एकदा आपण पाहू शकाल यावेळी चांगला बॉल अनिकेतचा टप्पा पहिल्यांदा थोडंसं बाहेर निघून जातोय. दर्शिका स्पोर्ट आडगाव संघाचा कर्णधार आणि पपुलियन दसर संघाचा कर्णधार. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचे. चला लवकर. यावेळी अजून एक चांगला बॉल स्टँडर्ड डिलिव्हर. इथे मात्र फुटवर्क दिसत नाहीये. क्रिकेटमध्ये पद्धत फार महत्वाचं असतं आणि फुटवर्क इथे दिसत नाहीये. स्टँडर्ड डिलिव्हर फटके खेळण्याचा अधिकार फक्त वीरेंद्र सेवागला होता.
कारण तितकी आक्रमकता त्याच्याकडे होती. इथे मात्र नक्की स्टँडर्ड डेब्यू फटके आहे तर त्यांना बीट केलं जातं. फलंदाज झाला यावेळी लाईन भरकटे इट इज अ वाईड पदाचा इशारा येतोय. हेमंत तावडे मोके पदाच्या भूमिकेत यावेळी पाहायला मिळतात. स्कोर पण पाहू शकाल 2 धावा इथे मात्र लगावल्या जातात. मागच्या धावांचं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. यांना फायदा का नाही रेंज भेटत नाही मागची. हॅलो हॅलो हे आवाजच गेला जय सर आवाजच गेला. त्यांना एकदम रेंज नाही भेटत त्यांना साईडला. किती रन काढले 2 काय हॅलो 2 हॅलो 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 नागपूरला गेल्यास क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर पॉईंट डोक्यावर उडवलाय. क्रिकेटचं माझ्या संदर्भ दाखवत असताना यावी टर्नमेंटमध्ये चेंडू टाकला होतोय. तिथे वेळी मयूर येतोय. इथे मग अजून 2 सिंगल इथे कंप्लीट केल्या जातील. सगळी जाऊन संख्या डबल बरोबर इथे जाऊन पोहोचल्या. 6 या आघाड्यावर 4 चेंडूचा आतापर्यंत झालाय. 6 धावा लगावल्यात. इथे 2 चेंडू 2 मध्ये फटके फार महत्वाचे असतील. इथून या मॅच मध्ये एनसीबी टायगर्स असतील संघासाठी 52 धावांचा टार्गेट सेट केलाय. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं निघून जातो. सतत त्यांना बीट यावेळी पाहायला मिळतो. मास्टर अर्जुन ते मला नक्कीच अशा प्रकारे फलंदाजी टाकू शकते. प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र नक्कीच दरबार वाढून जाईल. यावेळी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उशल मात प्राप्त केली. अनिकेतच्या माध्यमात अप्रतिम षटक इथे मात्र हाताळले गेले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर बोर्ड 6 रन लॉस ऑफ 0 विकेट. यापुढे होणारा सामना दर्शिका स्पोर्ट अडगाव वर्सेस पप्पू येऊन दसई या सामन्याची नाणेफेकी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय पांडुरंगजी भोरे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायची आहे. 6 धावा दफळकर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र नक्कीच खराब कामगिरी पाहायला मिळते. संत आणि शांत सुरुवात. 62 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 6 धावा दफळकर लगावल्या गेल्यात. षटका अखेरीस 18 बॉल इथून पुढे 54 धावांची आवश्यकता. पप्पू येऊन दसई संघ नाणेफेक जिंकत निर्णय काढवायचा लगेच इथल्या इथे. पप्पू येऊन दसई संघ शत्रुघ्न स्वीकारले. धन्यवाद. इथून मात्र 62 धावांचा टार्गेट असताना पहिल्या षटका अखेरीस 6 धावा आल्या. यांच्याकडे एक असलेली अडचणीचा सामना करतोय. 18 बॉल मध्ये 56 धावांचं टार्गेट जरी मोठं असलं तरी मात्र क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी दिला स्कोर नसतो. इथे टॉप एज लागतंय. मयूर दिनकरची खेळी संपुष्टात येईल. येस गोल्डनचा शिकार होतोय. पहिला बॉलवर मयूर दिनकर बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र नक्कीच पहिला धक्का लागतोय. 6 धावा दफळकर लगावला गेल्यात. 62 धावांचं टार्गेट आहे. हरलं तरी चालेल. मैदान गाजवता आलं पाहिजे. मग पुढच्या वेळी सोबत कोणी असो नाव ऐकूनच विचार केला पाहिजे. इथे मात्र नक्कीच तशा प्रकारे विजयाची आसक्ती दिसून येत नाहीये. 56 धावांचं टार्गेट अजूनही शिल्लक आहे. इथून पुढे 17 बॉल मध्ये नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा. तिसरा दिवस आहे. राज स्पोर्ट्स निंगालकर आयोजित राज्य चषक 19 इथे टप्पा वाजल्यानंतर अजून एक चांगला बॉल वाल्मिकच्या माध्यमातून तिथं पाहू शकाल. तर 35 गाठल्या तरी क्रिकेटचं प्रेम क्रिकेटचं पॅशन अजूनही मैदानावर आहे. नक्कीच आपल्या वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत. आणि क्रिकेटचा छंद इथे जिवंत ठेवत असताना वाल्मिक मॅन फ्रॉम असनगाव अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा पडला इथे मात्र शफल झालाय. फाईन लेग ला फटका चांगला आहे. तो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी फलंदाज बाद होईल. अर्जुन बॅक टू द पॅव्हिलियन.
डीजे अतिशय चांगलं सॉन्ग यावी मध्ये स्पर्धेचे सर्व राजेश मिंगा सर यांच्या माध्यमातून ही चषक देखील पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला कॅडो कक्ष आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच पंतजी भरवा कॅडो कक्ष नक्कीच देखील भरवा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक देण्यात आलं. 22,525,555 रुपये द्वितीय पारितोषिक. यावेळी गोलंदाज वाल्मिक दिशा बरकटतोय पंचाचा इशारा येतो आमच्याकडे. येस इट इज अ वाईड. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. यावेळी मनमोहक असं आयोजन तितकंच चांगली शिस्त स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून पाहू शकाल. चांगला खेळ देखील तमाम खेळाडूंकडून क्रिकेट रसिकांकडून या ठिकाणी खेळला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आता मात्र संध्याकाळच्या सत्रात आमदार साहेबांनी देखील उपस्थिती दाखवली त्यामुळे अजून 4 चांद या स्पर्धेमध्ये लागले आहेत. इथे 7 धावा लागायला गेल्यात असलेली संघ तर नक्कीच सातत्यानं खराब कामगिरीचं प्रदर्शन करत असताना स्पर्धेमध्ये परिवर्तन. यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर उद्ध्वस्त केला जातोय. इथे मात्र फलंदाज बाद होतोय अजून एक असलेली संघाचा. आणि आपल्या तालुक्याचे कार्यसमिती आमदार आपला नेता आणि आपला माणूस आपला आमदार आदरणीय पांडुरंगजी भोरे साहेब या ठिकाणी रजा घेतात. साहेब आपलं राजकोट मंगलपाडा सतत ऋणी आणि आभार राहील कारण आज आपल्या इथे आलेली शोभा आपलं आलेलं आगमन खरोखरच आम्हाला सर्वांना आनंददायी होतं. आणि आपल्या सहकार्यातून साकार झालेला चषक राज चषक 2019 तमाम भिलवाडी वासियांकडून आणि मेंगालपाड्यांकडून या आमदार साहेबांचं मी सततच्या एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आणि जातो समालोचन कक्षामध्ये वाईस ऑफ द शेअर आहे जगदीश तारमले. थँक्यू सो मच. 7 धावा दाखवत इथे अजून एक विकेट मात्र नक्कीच विकेटचं पतन होत आहे. तिसरं विकेट असतो संघाचा. अनिल दिनकर येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वाल्मिक चांगली कामगिरी करत असताना इथे यावेळी नक्कीच टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर जातोय. येस इट इज अ वाईड पण इशारा येतोय. अतिरिक्त स्वरूपात अजून एक सिंगल इथे मात्र असलेल्या संघाला मिळेल. 8 धावा परंतु नक्कीच मोठे फटके येणं तितकंच गरजेचं आहे. आतापर्यंत संयम दाखवला इथून आता नक्कीच आक्रमक फटके दाखवण्याची गरज असताना इथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. डिलिव्हर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न इथे चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल यावेळी पाहायला मिळतोय. काय लकी म्हणजे टी शर्ट होणार मेंगाल साहेब हॅरी कंटिन्यू आमदार साहेब ना एका संघाला असं नाही का कोणी पण कॉन्सन्ट्रेट नाही म्हणजे बघ ना किती लकी जगदीश एक रन काढला संध्या मजा गेली. अजय विजय संध्या आलं का मग कार्यक्रम व्यवस्थित हां मस्त कधी आली आता आलो इथे मात्र धावफल कर लगावल्या गेल्यात. यावेळी षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतो. वाल्मिकने देखील चांगला षटक हाताळला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर ऑन स्कोर बोर्ड 9 रन लॉस ऑफ 3 विकेट. दाखवत टाकला जातो पूर्णपणे या मॅच मध्ये. एनसीपी टायगर्स असलेले संघ 62 धावांचं आव्हान होतं. 9 धावा आतापर्यंत मात्र नक्कीच प्रत्युत्तर दिल्या. तिचं प्रत्युत्तर तितकं चांगलं नाहीये. 53 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. 12 बॉलमध्ये बॉलिंग मार्कवर यावेळी सज्ज होतं युवराज. धावकऱ्याचा गोलंदाज यावेळी पाहू शकत चांगलं बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाही पण ते जिंकणार दिवस होता ना पेनल्टी देऊ म्हणजे ना बाकी संघ इथे आसन्न संघ आपण लक्षात घ्यायचं. आपल्याला 2 धावांची पेनल्टी मिळते कारण तुम्हाला सूचना दिली होती तुमचा 12वा खेळाडू टी शर्ट मध्ये पाहिजे. तुमचा 12वा खेळाडू टी शर्ट मध्ये नाहीये. तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आणि यापुढे सर्व संघांनी नोंद घ्यायची. इथे मात्र पेनल्टी लागलेली आसन्न संघाला. 2 धावांची पेनल्टी आसन्न संघाला कमिटीकडनं मात्र घोषित केली गेली. 12 धावा धावफलकावर लगावल्या जातील.
कस्तुरी संघाच्या. नक्कीच जरी सामना इथे मात्र जरी झुकलाय पण जर हा सामना जर क्रुशियल मुवमेंटला असता तर या 2 धावा फार महागात ठरल्या असत्या आसनगाव संघाला. बारा आले. 12 धावा इथे मात्र लगावल्या. पॅनलचे देखील 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. 12 धावा. षटकांमध्ये तिसरं युवराजच्या माध्यमातून सुरू आहे. डायरेक्टर गोलर समोर भगवान बांगर. भगवान बांगरच्या बॅट मध्ये इथे मात्र चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक जेट करतोय. एक चांगला झेल पकडला जातोय. भगवान बांगर बॅक टू द पॅव्हिलियन. तर आपल्याला 12 टी शर्ट दिले होते. कॅन्डी 12 टी शर्ट आपल्याला दिले होते. त्यामुळे 12वा खेळाडू आपल्याला टी शर्ट मध्ये असणं गरजेचं आहे. हा देखील नियम आहे या स्पर्धेचा. आपला 12वा खेळाडू टी शर्ट मध्ये नाहीये त्यामुळे आपल्याला 2 रनाची पेनल्टी इथे मात्र घोषित केली आहे. येस चला मॅच कडे वळायचे. 4 बॉलचा खेळ आता झालाय. 12 धावा लगावल्या गेल्यात. भगवान देखील बाद होतो इथे बॅकवूडला आहे. तर नक्कीच हा पॅनलची धावा फार महागात ठरल्या असत्या जर हा सामना फार क्लोज असता तर. इथे मात्र फाईन देखील चेंडू टोलावला. क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत. चांगली क्षेत्ररक्षक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एक बॉल आहे 15चा इशारा. रन नाहीये. येस कोणत्या प्रकारची रन इथे मात्र कंप्लीट केली नाहीये फलंदाजाने. 12 धावाचा फलकावर. इथे एक चांगला बॉल स्विंग अँड मिस एंड ऑफ द 3rd ओव्हर. तिसऱ्या ओव्हरची देखील समाप्ती इथे होते. 12 धावा फलकावर लागायला गेल्यात. आता मात्र पाहू शकाल 6 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. चला काही करायची कॅन्डी इथे म्हणून काही करायची वेळेचं देखील पक्षीच्या शिल्लक काय करायची शेवटचे 6 बॉल इथे मात्र 50 धावांची आवश्यकता. पहिला बॉल इथे नचिकेतच्या माध्यमात इथे नक्कीच चांगला बॉल कनेक्ट केला जातोय. धाव घेतली जात नाहीये कारण तब्बल 6 बॉल मध्ये 50 धावांचं टार्गेट असताना पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. इथून पुढे 5 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता असणार आहे. 5 बॉल 50 धावांची आवश्यकता. यानंतर मात्र अजून एक दर्जेदार सामना पप्पू 11 धसे विपक्ष दर्शिका स्पोर्ट्स आटगाव. एक दर्जेदार सामना प्रेक्षकांना मात्र नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. या सामन्याच्या नंतर सेकंड राऊंडचा तिसरा आणि अंतिम सामना दर्शिका स्पोर्ट्स आटगाव विपक्ष पप्पू 11 धसे. लगेच चाललं बघ. काय देऊ काय देऊ सामना संपलं झालं. सामना संपलं झालं नाही काय याद ते तुम्हाला चित्ते पाडले चित्ते यावेळी इथे एक संघर्षमय षटकार आता मात्र पाहायला मिळतोय. देर कीर्ती मेहरबा आते आते या फटक्याची गरज जी सुरुवातीला होती तिथे मात्र एक फटका यावेळी पाहायला मिळतोय. षटकार आता मात्र एक षटकाराची गरज नाहीये कारण सामना पूर्णपणे झुकलाय आसनगाव संघाकडे. फक्त 2 चेंडू शिल्लक असेल. चला मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. बॉल द्यायचे आयोजक बॉल फेकला. पंच मॅच पूर्ण करायची. शेवटचे 2 बॉल. अजून एक चांगला बॉल फटका इथे पाहायला मिळतोय. तितकं चांगलं झेल. चला शेवटचा बॉल आहे द्यायचा पटकन. नॉष्का एंडलाच राहायचं फलंदाज आपण. इथे सामना जिंकलाय नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघानं. 2 धावांची पेनल्टी देखील त्यांना लागण्यात आली होती या मॅच मध्ये कारण त्यांचा 12वा खेळाडू इथे टी शर्ट मध्ये अजूनही उपस्थित झालेला नाहीये. याची देखील नोंद घ्यायची. कॅन्डी यापुढच्या मॅच मध्ये तुम्हाला वॉर्निंग अजून 2 धावांची पेनल्टी ऍड केली जाईल. यानंतर असं घडलं तर तब्बल 5 धावांची पेनल्टी आयोजकांची तुम्हाला सूचना येते कारण अजूनपर्यंत तुमचा 12वा खेळाडू इथे आला नव्हता. शेवटच्या बॉल पर्यंत पेनल्टी देऊन सुद्धा
पण यानंतर नोंद घ्यायची आपण.